कल्याण पश्चिमेकडील यशवंतराव क्रीडांगणात सध्या मॉकड्रिल सुरू करण्यात आलेलं आहे। 4 वाजता सायरन वाजल्यानंतर या ठिकाणी काही ब्लास्टिंग करण्यात आली, त्यानंतरही हे मॉकड्रिल सुरू करण्यात आलं। या मॉकड्रिलमध्ये सिव्हिल डिफेन्ससह कल्याणचे पोलीस तसेच त्याचप्रमाणे KDMC अग्निशमन विभाग TDRF म्हणजे ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचं पथक देखील सहभागी झालं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की एखादा युद्धजन्य परिस्थितीमध्ये जर नागरिक जखमी झाले तर काय करावं, तर नागरिकांनी स्वतःची सुरक्षितता कशी करावी, त्यांना मदत कशी मिळेल, अशा प्रकारचे प्रात्यक्षिके सध्या या मॉकड्रिलच्या माध्यमातून देण्यात येत आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता की ही जी समोरची बिल्डिंग आहे या ठिकाणी ब्लास्टिंग झाल्याचं दाखवण्यात आलं। त्याचप्रमाणे या इमारतीमध्ये जे अडकलेले जे नागरिक आहेत या नागरिकांना कशा प्रकारे बाहेर काढण्यात येत आहे हे देखील या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दाखवण्यात येतं। एकंदरीतच या मॉकड्रिलच्या माध्यमातून सध्या जर युद्ध झालंच किंवा एखादी दुर्घटना घडली तर नागरिकांनी आपला बचाव कसा करावा, काय उपाययोजना कराव्यात ही माहिती सध्या देण्यात येते। अभिजित देशमुख, साम TV, कल्याण। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।